निराधार योजनेसाठीची मार्च महिन्यासाठीची हप्त्याची तारखेबाबतची अपडेट आहे. तर निराधार योजना ही महाराष्ट्र सरकारची योजना आहे जी दिव्यांग व्यक्ती, शारीरिकदृष्ट्या अपंग, त्याचबरोबर विधवा महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आजारी व्यक्तींसारख्या लाभार्थ्यांना मासिक महिना पेन्शन देते. या योजनेच्या मार्च महिन्यासाठीच्या हप्त्याची तारीख ही जाहीर झाली असून पैसे हे 5 आणि 6 तारखेला लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होण्याची शक्यता आहे. ही माहिती संबंधित विभागाशी चर्चेनंतर म्हणजे संबंधित विभागातील जे अधिकारी आहेत त्यांच्याशी चौकशी केल्यानंतर त्यांच्याशी माहिती त्यांना विचारल्यानंतर ना आपल्याकडे ही माहिती प्राप्त झाली असून 5 ते 6 तारखेला लाभार्थ्यांचा मार्च महिन्यासाठीचं पेन्शनचे आहे हप्ता हा मिळणार आहे. त्यामुळे लाभार्थ्यांनी आता काळजी न करता त्या तारखेपर्यंत वाट पाहू शकतात. आता विलंब उशीर पाहू शकता. या अगोदर आपण पाहिलं होतं नोव्हेंबरला उशीर झाला होता, डिसेंबरला सुद्धा उशीर झाला होता, जानेवारीला सुद्धा उशीर झाला होता. मग आता मार्च फेब्रुवारी आहे, मार्च पर्यंतचा निधी हा मंजूर असल्यामुळे त्यामुळे कोणतीही अडचण येणार नाही आणि त्यामुळे यामध्ये उशीर सुद्धा होणार नाही. बजेटचा सुद्धा प्रभाव असेल. येणाऱ्या अर्थसंकल्प जे आहे बजेट 2026 नंतरच्या महिन्यासाठी आहे, त्यामुळे मार्चवर त्याचा परिणाम हा होणार नाही. म्हणजे एप्रिल महिन्यापासूनचं हे बजेट असेल त्यामध्ये सुद्धा दिव्यांग बांधवांना काय काय लाभ मिळत आहेत, निराधार बांधवांसाठी काय नवीन बदल होत आहेत हे आपण त्यावेळेला सुद्धा जाणून घेणार आहोत. आता फेब्रुवारी आणि पूर्वीच्या हप्त्याची जी विलंब उशीर झाला होता याचं कारण काय होतं, तर अनेक लाभार्थ्यांना फेब्रुवारीचा हप्ता मिळाला नाही किंवा 2 ते 3 महिन्यापासून त्यांचा लाभ जो आहे हे पैसे जमा होत नाहीत. याचे मुख्य कारण म्हणजे स्क्रुटिनी नावाची जी पडताळणी प्रक्रिया आहे, म्हणजे स्क्रुटिनी म्हणजे पडताळणी जे व्हेरिफिकेशन केलं जातं त्या कारणामुळे ज्यात लाभार्थ्यांची कागदपत्र वेळेवर पूर्ण झाली नाहीत तर त्यांना योजनेतून बाहेर काढलं जातं. म्हणजे तुमची कागदपत्र तुम्ही योजनेसाठी अर्ज केलाय, तुमच्या कागदपत्रांमध्ये काहीतरी त्रुटी आढळलेत पडताळणीमध्ये तर तुम्हाला योजनेमधून बाहेर काढलं जातं आणि यासाठीच तुम्हाला जर पैसे येत नसतील, पेन्शन येत नसेल तर निराधार शाखेमध्ये चौकशी करणं खूपच महत्वाचं आहे. कारण कदाचित तुमची जी योजना आहे योजना बंद झाली असेल, तुमचं प्रोसेस जे आहे हप्ता येणं बंद झाला असेल तर चौकशी करणं आवश्यक आहे. तर हे पेमेंट थांबण्याचं सगळ्यात मुख्य कारण आहे. याच्यावर समस्या आहे, कागदपत्र जमा केली तरी पैसे येत नाहीत. तर याचं कारण काय असतं, तहसीलदार किंवा अधिकाऱ्यांकडून कागदपत्र घेतली जातात, म्हणजे कागदपत्र तुमच्याकडून घेतात पण ती एका साईडला ठेवली जातात रत्तीसारखी, त्याच्यामध्ये कोणतीही प्रक्रिया केली जात नाही. त्यामुळे 6 ते 7 वेळा जरी कागदपत्र जमा केली तरी लाभार्थ्यांना त्याचा लाभ जो आहे हा मिळत नाही. लाभार्थी विश्वास ठेवून वाट पाहतात, 2 ते 3 महिन्यानंतरही पेमेंट होत नाही. त्यामुळे लाभार्थ्यांनी काय करायचंय, खात्री करून घ्यायची की त्यांची कागदपत्रांची केवायसी सगळी प्रोसेस निराधार शाखेमध्ये तहसीलदार अधिकाऱ्यांकडून पूर्ण झाले का नाही ते चेक करायचंय. 2+ महिन्याचा विलंब स्क्रुटिनी जे आहे म्हणजे पडताळणीमुळे योजनेतून काढले असेल तर त्यामुळे तुम्हाला लाभ मिळत नाही. अशा वेळेला काय करायचंय, नवीन फॉर्म तुम्हाला पुन्हा एकदा भरावा लागेल आणि तेव्हा कुठे लाभार्थ्यांना जो लाभ आहे हा मिळेल. तर स्क्रुटिनी म्हणजेच पडताळणी ही नियमित तपासणी आहे, दर महिना प्रत्येक वेळेला केली जाते, जी लाभार्थ्यांची पात्रता चेक करते आणि वेळेवर कागदपत्र नसल्यास त्याच ठिकाणी लाभार्थी बाद केला जातो. त्यामुळे त्यांची पेन्शन कधीही बंद होते. दुसरी गोष्ट आहे विलंबित उशिरा पेमेंट. जर 2 किंवा त्यापेक्षा जास्त महिन्याचे पैसे तुम्हाला जर आले नसतील तर डायरेक्ट नवीन अर्ज करा. कारण ही प्रक्रिया स्क्रुटिनी म्हणजे पडताळणीमुळे बाहेर पडण्यासाठी आवश्यक आहे. कारण 2 महिने तुम्हाला पैसे आले नाहीत याचा अर्थ असा होतो तुमची योजना बंद झाली आणि बाद झालाय तुम्ही, त्यासाठी तुम्हाला पुन्हा एकदा अर्ज करणं हे आवश्यक असणार आहे. आता पाहू शकता कारण जुनी नोंद जी आहे पूर्णपणे अमान्य होते, बंद होते. विभागाने सुद्धा सांगितलंय की कागदपत्रांची पूर्तता न झाल्यास हे बंद होतं, म्हणून तुम्हाला पुन्हा एकदा नव्याने अर्ज करून नवा फॉर्म भरावा लागेल. आता महत्वाची गोष्ट म्हणजे फेब्रुवारीचे पैसे मिळाले असतील तर मार्चसाठी सुद्धा 5-6 तारखेला तुमचा लाभ जो आहे जमा होईल. मात्र तुम्हाला डिसेंबर जानेवारी अशा 2 महिन्याचा पैसे मिळाले नसतील तर तुम्ही लगेचच पुन्हा एकदा निराधार शाखेमध्ये जाऊन नवीन योजनेसाठी पुन्हा एकदा फॉर्म भरा आणि आता पुढचेही तुमचे जे हप्ते आहेत हे बंद होऊ शकतात. तर या अपडेटमुळे लाभार्थ्यांचे आपले 2 प्रश्न या आपले मिळालेले आहेत. विभागाची चौकशी केल्यानंतर ना विलंब काय करावा लागतो आणि नवीन फॉर्म जो आहे विलंब झाला तर काय करावं, तर नवीन अर्ज करावा. 2 महिने तुम्हाला पेन्शन आली नाही
नवीन अर्ज डायरेक्टली भरून टाका. त्याच्यानंतर ना मार्चची